पुरातील नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यासाठी प्रयत्नशील असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय। आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, रोहित पवारांची मागणी आहे। दुसरीकडे न्याय मिळेपर्यंत कुणीही भेटायला येऊ नका, पीडितेच्या वडिलांची ही विनंती आहे। नसरापुरातील 4 वर्ष चिमुकलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करत असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। ही घटना गंभीर असून नागरिकांचा रोष स्वाभाविक असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय। लोकशाहीमध्ये आपल्याला सगळ्यांनाच असं वाटतं की अशा नराधमाला भर चौकामध्ये फाशी दिली पाहिजे, पण ती लोकशाहीत करता येत नाही। लोकशाही कायद्याने चालते। या नराधमाला यमसदनी कसं पाठवायचं, त्याला मृत्यूदंडाची शिक्षा कशी होईल, अशा प्रकारचा संपूर्ण प्रयत्न हा राज्य शासनाच्या वतीनं त्या ठिकाणी केला जाईल। घटना गंभीर आहे, रोष देखील साहजिक आहे। नागरिकांचा रोष असणं काही हे चुकीचं नाही आहे। मला असं वाटतं एवढंच आहे की त्या ठिकाणी काही लोक हे त्याही परिस्थितीचा फायदा घेऊन काही वेगळ्या पद्धतीचं वळण लावण्याचा प्रयत्न करत होते। माझ्या मुलीला जोपर्यंत न्याय मिळत नाही, जोपर्यंत त्या नराधमाला फाशी होत नाही, तोपर्यंत कुणीही राजकीय व्यक्तीनं आमच्या कुटुंबाला भेटायला येऊ नये अशी भूमिका पीडित चिमुरडीच्या वडिलांनी घेतली। आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी रोहित पवारांनी केली, तर नसरापुरातील आरोपीचा एन्काउंटर करा अशी मागणी तृप्ती देसाईंनी केली। तृप्ती देसाई, रोहित पवार आणि त्यानंतर मेधा कुलकर्णींनी पीडित कुटुंबियांची भेट घेतली। हा जो विक्षिप्त आणि जो क्रिमिनल माइंडेड व्यक्ती आहे, ज्याने हे कृत्य केलं, त्या व्यक्तीला फक्त एकच सजा मिळाली पाहिजे, ते म्हणजे फाशी, आणि ते सुद्धा लवकरात लवकर। आज मुली ज्या पद्धतीनं खेळतायत, बागडतायत, त्या खेळताना जर अशा पद्धतीनं कुणी उचलून नेणार असेल, काही करणार असेल, तर मग या गोष्टींच्या बाबतीत जर न्यायालयीन प्रक्रियेतून न्याय मिळत नसेल, तर माझंही म्हणणं आहे की आरोपीचा तातडीनं जो आहे तो एन्काउंटर करा। 2 वेळेला हाच नराधम अशाच प्रकारचं कृत्य करतो। 1998 साली त्यांनी हे कृत्य केलं होतं, 2015 साली हे कृत्य केलं होतं, आणि हे कृत्य करून तो जर बाहेर सुटला नसता, 98 साली सुटला नसता तर 15 सालचं कृत्य घडलं नसतं, आणि 15 साली सुटला नसता तर पुढची ही घटना घडली नसती। त्यामुळे मला असं वाटतं की कुठेतरी आधीच्या केसेसची सुद्धा अंमलबजावणी करताना, त्याच्यावरच्या गुन्ह्यांचा तपास करताना कुठे हलगर्जीपणा झाला का? नसरापूर घटनेच्या निषेधार्थ भोर आणि राजगड तालुक्यात आज बंदची हाक देण्यात आली। नराधमाला फाशी देण्याच्या मागणीसाठी नागरिक रस्त्यावर उतरले। आंबेडकरी संघटनांच्या वतीने खेड शिवापूर टोलनाका बंदची हाक देण्यात आली। मात्र आंदोलनाआधीच पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं। यावेळी आंदोलकांनी रस्त्यावर टायरही जाळले, तर धायरीमध्ये पवारांच्या राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी देखील आंदोलन केले।